डोळ्यात चटकन पाणी आणणारी ही दृश्य आहेत यवतमाळमध्ये. अवकाळी पावसात वाहून जाणारा पीक भुईमुग आहे. पेरणीपासून ते काढणीपर्यंत रक्ताचं पाणी केलं, पण शेवटचा घास सुद्धा नशिबी नाही आला. देवा, या शेतकऱ्याने काय गुन्हा केला होता? प्रत्येक वेळी शेतकरीच का? सत्तेत मशगूल असलेले नेते हो, माझ्या शेतकरी बापाला तुमचे पैसे नकोत, फक्त यंत्रणा नीट करून द्या. देवा कसा फासायो तुझा र, देवा कसा फासायो तुझा. डोळ्यात चटकन पाणी आणणारी ही दृश्य आहेत यवतमाळमध्ये. अवकाळी पावसात वाहून जाणारा पीक भुईमुग आहे. पेरणीपासून ते काढणीपर्यंत रक्ताचं पाणी केलं,